माहूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतातील खरीप हंगामाच्या पिकाचे प्रचंड नुकसान यंदाच्या परतीच्या पावसाने केले आहे। कर्जाच्या विवंचनेत पदरमोड करून उसनवार घेत काळ्या आईची ओटी शेतकरी बांधवांनी खरीप हंगामात भरली होती। पावसाने सुरुवातीला चांगली कृपा केली, पिके बहरली, मात्र परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला। माहूर तालुक्यासह संबंध जिल्हा किंबहुना राज्यभरातच शेतकऱ्यांची परिस्थिती सारखीच आहे। खरीप हातचा गेल्याने रब्बी हंगामात पेरणी करण्यासाठी शेतकऱ्यांजवळ काहीच शिल्लक नाही। त्यामुळे सध्याची परिस्थिती पाहता रब्बी हंगामाच्या पेरणीसाठी शेतकऱ्यांना खत व बियाणे मोफत देण्यासह हेक्टरी 50,000ची मदत तात्काळ देण्याची मागणी किसान ब्रिगेडचे जिल्हा संघटक अविनाश टनमने यांनी तहसीलदार माहूर यांच्या मार्फत राज्यपालांना सादर केलेल्या निवेदनात केली आहे। नायब तहसीलदार सुधीर गोविंदवार यांना या मागणीचं निवेदन देऊन या संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली। यावेळी विलास गावंडे, बाबाराव राऊत, अवधूत जाधव, अनिल पाटील, हडसनीकर, सुनील वानखेडे, जयकुमार अडकिणे यांनी एकंदरीत शेतकऱ्यांच्या परिस्थितीचे भयावह वास्तव रूप काय आहे याची जाणीव तहसीलदारांना चर्चेतून करून दिली। गेल्या 4 महिन्यांपासून सतत सुरू असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालं आहे। परतीच्या पावसाने तर कहरच केला आहे। शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावून घेण्यात आला। शेतातील सोयाबीन, कापूस हे नगदी पीक व इतर शेती पीक शेतात सडत आहे, तर काहींना अंकुर फुटून ते खराब झाले आहे, तर काही पाण्यामध्ये वाहून गेल्या। यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे। ऐन दिवाळीच्या सणात शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी होतं, पण ती देखील मायबाप शेतकऱ्यांच्या घरात पेटली नाही। खिशात पैसा नाही, होते नव्हते ते सगळे गेले व रब्बीची पेरणी करायची कशी असा प्रश्न शेतकऱ्यांच्या समोर आवासून उभा आहे। सततच्या पावसामुळे जमिनीच्या पाण्याची पातळीही वाढत आहे। नदी विहिरी तुडुंब भरल्या आहेत। यामुळे यावर्षी रब्बीचा पेरा वाढण्याची शक्यता आहे, तरी बियाण्यांचा व खतांचा तुटवडा पडू नये म्हणून अधिकचे खत व बियाणे आणून ठेवावे व शेतकऱ्यांना रब्बीच्या पेरणीसाठी खत बियाणं विनामूल्य द्यावे व शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000ची मदत तात्काळ देण्यात यावी अशी मागणी किसान ब्रिगेडच्या वतीनं करण्यात आली आहे। महसूल व कृषी विभाग पंचनामे करत आहे। पीक विमा काढलेल्या शेतकऱ्यासहित सर्वांनाच नुकसान भरपाईची आस आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांच्या संबंधात सहकार्याची भूमिका ठेवून यंत्रणांनी समन्वयाने काम करावं अशी मागणीही किसान ब्रिगेडचे जिल्हा संघटक अविनाश टनमने यांनी केली आहे। परतीच्या पावसामुळे खूप शेतकऱ्याचे नुकसान झालेले आहे। सोयाबीन, कपाशी, त्यामुळे आता शेतकऱ्याकडे काहीच उरलं नाही। आता रब्बी हंगामासाठी बियाणे, खत याच्यासाठी आपण शेतकऱ्याकडे पैसे नाही, त्याच्यामुळे शासनाने बियाणे आणि खत पुरवावं मोफत आणि अतिवृष्टीचे हेक्टरी 50,000 रुपये मदत द्यावी असे शासनाला महामहिम राज्यपाल यांच्या तहसील मार्फत यांना पाठवण्यात आले। व लवकरच पीक विम्याचा विषय शासनाने सरसकट सोडावा व नियमानुसार पीक विमा हा 72 तासामध्ये देण्यात आला पाहिजे असं शासनाच्या वतीने कळवण्यात येते। परंतु 2018चा आणि 2019चा पीक विम्याचा हा गोंधळ शासनाने आणि प्रशासनाने सोडावा। जाचक आणि त्रोटक अटी या दूर करून सर्वांना पीक विमा लवकरात लवकर देण्यात यावा। माहूर येथून संजय घोगरे यांचा हा वृत्तांत।